आई वडील एकटे राहत आहेत, मुलं वेगळी, बघायला या म्हटलं तर येत नाहीत 8-8 दिवस. नातवंड दाखवा म्हटलं तर नातवंड बघायलाही मिळत नाही. व्हिडिओ कॉलिंगवर हल्ली बघायला मिळतात. बाळांना हात लावता येत नाही, जवळ घेता येत नाही, सुनांना आवडत नाही, इन्फेक्शन होतं त्यांना. त्यांच्या बाळांच्या गालाला हात नाही लावायचा, पापी घ्यायची नाही, इन्फेक्शन होतं. किती दुरावत चाललो आपण, किती एकमेकांपासून लांब होत चाललो आपण. भावाभावांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही. इस्टेटीसाठी इतकी भांडणं, काय करायचं हा प्रश्न आहे. सगळ्या बायकांनो, मी तुम्हाला खरंच विनंती करते, मुलींची लग्न करताना मुलींच्या मनामध्ये हे पक्क करा की आपल्याला एकत्र कुटुंबात राहायचंय. थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते अगं, थोडे दिवस. आणि सगळ्या सासवांनो, खरंच खूप तडजोड करा ग आयुष्यात, खूप तडजोड. तुम्ही फार कष्टाने संसार केलाय हे सुनांना सांगू नका. तुम्ही फार कष्टाने तुमच्या मुलांना वाढवलेत हे पण सांगू नका. तुम्ही प्रत्येक गोष्टीवरचा हक्क घरातल्या सोडून द्या. मुलांचे संसार व्हायचे असतील तर सुनेला कुठलीही गोष्ट शिकवायला जाऊ नका. ती रुळेल हळूहळू, होईल आपल्यासारखी. पण काही सांगायला गेलं आणि आवडलं नाही तर मात्र एकटेपणाचा हा प्रचंड त्रास सहन होण्यासारखा नाही. माझा 5 वर्षाचा नातू मला रोज विचारतो फोनवर, आजी तुम्ही आमच्याकडे का राहत नाही. मी त्याला विचारलं की मी मास्टर आहे का गेस्ट आहे. तर तो मला म्हणाला, तुम्ही सांगा ना. म्हटलं मी तुझ्या वडिलांची आई आहे, म्हणजे तुझ्या पप्पांची मी मम्मी आहे. मी कोण आहे. त्यांनी खूप विचार करून मला सांगितलं, आजी तुम्ही पप्पांची मम्मी आहात म्हणजे मास्टर आहात, त्यामुळे तुम्ही मास्टर बेडरूमला झोपा. आजच्या दिवस आम्ही गेस्ट बेडरूमला झोपू. मुलींनो, मास्टर बेडरूमला आजीने झोपायचं. छोटीस बाळ विचारतंय, काय सांगणार पिढीला ग. पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता बेडरूम आणल्या, सेपरेट झालो, सेल्फ सेंटर्ड झालो, अवघड झालं. 6 वर्षाचं बाळ 5 गणीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ठेवायला लागलो. त्या बाळाला घराची अटॅचमेंट वाटेनशी झाली. ते बाळ घरापासून लांब 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 जात राहिलं. त्याला आई नाही थोपटायला, त्याला वडील नाही जवळ घ्यायला. कुठल्या कुठल्या दिशेने विचार करायचा आहे ते ठरवा आता. त्यामुळे बायकांनो, सगळ्यात जास्त जबाबदारी आपली आहे. यांच्यापेक्षा घर सांभाळण्याची आणि नाती टिकवण्याची जबाबदारी आपली. माझी चुलत बहीण आहे, रामतीर्थकर गेले तेव्हा ती मला भेटायला आली होती. ती खूप वर्षांनी मला भेटली. मी तिला विचारलं, अचानक कशी आलीस, खूप वर्षांनी भेटतेस. ती म्हणाली, मी आता नाती रिस्टोर करायचं ठरवलंय. नाती रिस्टोर करणे, काही शब्द नाही. तिला नाती रिस्टोर करायची हरकत नाही, पण नाही का, दुरावलेली नाती परत आणा. आज भांडण झालं असेल त्यांना फोन करा की अपर्णा ताईंचं भाषण ऐकलं आणि तुम्हाला फोन केला. विसरू सगळं, येऊ सगळे एकत्र पुन्हा पुन्हा. काही फार नसतं ग. आज तुमच्या समोर बोलतेय, श्वास आहे का नाही ते कळणार नाही. काय मरण समोर एवढं असताना. आज एक रिटायर्ड IAS अधिकारी आले होते मला भेटायला, बाबुल. ते मला म्हणाले की कधी मरणार आहे हे माहित नाहीये, पण मरणार हे माहितीये ना. त्यामुळे लक्षात घ्या ना की आपल्याला कसं वागायचंय आयुष्यात.
मला त्यांचं बोलणं पटत होतं, ते बोलत होते आज माझ्याशी. बायकांनो, शेवटचा मुद्दा सांगते आणि थांबते. एक वाक्य उद्यापासून शिकलेल्या मुलींनी अजिबात म्हणायचं नाही. मी शिकलेली आहे, मी समर्थ आहे, मला पगार प्रचंड आहे, मी माझं पोर सांभाळायला समर्थ आहे, मला नवऱ्याची मुळीच गरज नाही. नवरा चांगला असेल तरी वाक्य म्हणू नका. नवरा वाईट असेल तर तुम्ही त्यांच्याजवळ राहा असं नाही मी म्हणणार. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला नवरा नको असला तरी मुलांना वडील हवेच असतात. वडील हा एक हळवा कोपरा असतो, तो मुलांना हवा असतो. दिवसभर बाळ तुमच्या जवळ खेळतो, पण संध्याकाळच्या वेळेला ते दरवाजाकडे 4 वेळेला धावतं, कारण त्याचे बाबा यायची वेळ झालेली असते. मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते, पण खांद्यावर घेऊन थोपटण्यासाठी वडील असावेच लागतात. आणि खरं सांगू, मुलं वडिलांशिवाय फार एकाकी असतात. अगं तुम्हाला सुद्धा माहेरी गेल्यानंतर वडील हवेसे वाटतात ना? अजून वडील हवेसे वाटतात? अगं वडील हवेसेच असतात. माझा 40 वर्षाचा मुलगा, त्याचे बाबा नाहीत तर किती रडतो. आज तो केवढा मोठा ऑफिसर आहे पुण्यामध्ये, पण त्याच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नाही. मी त्याला परवा म्हंटल, आशुतोष किती रडणार बाबा, 2.5 वर्ष होऊन गेली, किती रडायचं आता? तो म्हणला, आई बाबा जर माझ्या लहानपणी गेले असते तर फार बरं झालं असतं ग. मला त्यांच्या जाण्याचा एवढा त्रास झाला नसता. मला त्यांच्या आठवणींमुळे अजिबात झोप येत नाही, मला खूप वाईट वाटतं. माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती पुरुषांना, मुलांनी नमस्कार वाकून केला की ते त्याला घट्ट मिठी मारायचे. मी एकदा त्यांना विचारलं की अहो, आशुतोषने नमस्कार केल्यावर तुम्ही त्याला इतकी घट्ट मिठी का मारता? तेव्हा ते मला म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते ठोके ऐकायला फार आवडतात, म्हणून मी त्याला मिठी मारत असतो. जेव्हा ते शेवटचे 7 महिने ऑक्सिजनवर होते, खूप सिरियस होते, मी त्या दिवशी आशुतोषला फोन करून सांगितलं ताबडतोब ये. तो पहाटे 3:30 वाजता आला. दार वाजलं नाही, गेट वाजलं नाही, बेल वाजली नाही, पावलं वाजली नाहीत, कुठलीही चाहूल नाही, तरीही मला सांगतायत तो आलाय, दार उघड. मी म्हटलं मला तर नाही ऐकू आलं. ते म्हणले मला कळते चाहूल, तो आलाय. मी दरवाजात जाऊन दरवाजा उघडला आणि आशुतोष दारात. मी त्याला म्हटलं कसा काय लगेच आला सत्ता? तो म्हणला मला फोन आलेला, मी रात्रीच्याच गाडीत बसलो आई, बाबा जागे? म्हटलं हो. त्यांना तुझी चाहूल कळली बाळा, त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांनी आवाज दिला, तू आलायस. तो पळत पळत आत गेला, बाबांना उठून बसवलं, त्यांना नमस्कार केला. त्यांनी दुबळ्या दुबळ्या हाताने आशुतोषला घट्ट मिठी मारली आणि हे त्या दिवशी गेले. अंत्यसंस्कारांच्या वेळेला गुरुजींनी सांगितलं, आशुतोष बाबांना शेवटचा नमस्कार कर. तो म्हणाला, गुरुजी माझ्या बाबांना मी नमस्कार केला की मिठी मारलेली फार आवडते, आता मी मिठी मारू शकेन का? ते म्हणाले, तू नमस्कार कर आणि एखादी मिठी मार, काही बिघडत नाही, सगळं काळाच्या पडद्यावर जाणार आहे आता. त्यांनी वडिलांना शेवटचा नमस्कार केला, त्यांच्या अचेतन देहाला घट्ट मिठी मारली, त्यांचे 100 पापे घेतले आणि आभाळाला पाझर फुटेल असा हंबरला फोडून पोरगं रडलं आणि घरी येऊन मला सांगितलं, आई आज ठोके संपले, आज स्पंदन संपली. मी म्हटलं नाही बाळा, भारतीय संस्कृतीतली स्पंदनं अशी संपत नाहीत. आजपासून तू तुझ्या मुलाला मिठी मारायला सुरुवात कर. तुला तुझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकूच येणार आहेत.
हे स्पंदनांचं संक्रमण आहे बायकांना, हे संवेदनांचं संक्रमण आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार हे संक्रमण आपल्या लक्षात आलं पाहिजे. या संवेदना लक्षात आल्या पाहिजेत आणि टिकलं पाहिजे. नाहीतर पुढची पिढी पोरकी होईल बर का. काका राहणार नाहीत, आत्या राहणार नाही, कुणी राहणार नाही, दाखवायला पण माणूस राहणार नाही. एकटी होऊन जाईल पिढी. स्पंदन लक्षात घ्या बायकांना आणि छोट्या छोट्या कारणांसाठी घरातली भांडणं संपवा आणि मला परत परत बोलवत जा. मी येईन, मला सध्या काही काम नाहीये, एवढं एकच काम आहे. बोलणे हे टिकलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही सगळेजण सोलापूरला या. एकेका दिवसाचं बाळ कसं जगतं ते बघायला या. बाळांनी टाकून दिलेले आई वडील कशी जगतात ते पण बघायला या. माणुसकीचा तमाशा आहे, काय करायचं.